भाजपला मत द्या नाहीतर विकास नाही. सोनाली हाडोळेंच्या वक्तव्याने निलंग्यात राजकीय भडका. काँग्रेसने केली वक्तव्याची होळी. शिवाजीनगरच्या विकासावरून सोनाली हाडोळे यांचा निषेध, राजीनाम्याची मागणी. निलंगा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा सभापती सोनाली हाडोळे यांनी शिवाजीनगरच्या विकासाबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवाजीनगरचा विकास करायचा असेल तर भाजपच्या नगरसेवकाला निवडून द्या, अन्यथा विकास होणार नाही, अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा आरोप करत काँग्रेसच्या नगरसेवकांनी आज हाडोळे यांचा जाहीर निषेध केला. काँग्रेस नगरसेवकांनी या वक्तव्याला लोकशाही मूल्यांना आणि सर्व नागरिकांच्या समान विकासाच्या अधिकाराला बाधक असल्याचे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली. नगर परिषदेच्या पदावर असलेल्या सभापतींनी पक्षीय राजकारणापेक्षा संपूर्ण शहराच्या विकासाला प्राधान्य देणे अपेक्षित असल्याचे काँग्रेस नगरसेवकांनी म्हटले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोनाली हाडोळे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच त्यांच्या वक्तव्याची प्रतिकात्मक होळी करून जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. नगर परिषद ही कोणत्याही एका पक्षाची किंवा गटाची नसून संपूर्ण शहरातील नागरिकांची आहे. विकास कामांसाठी पक्षीय अट घालणे योग्य नाही, अशी भूमिका काँग्रेस नगरसेवकांनी यावेळी मांडली. या प्रकारामुळे निलंगा परिषदेतील सत्ताधारी व विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली असून सोनाली हाडोळे यांच्या वक्तव्यावर भाजपकडून काय भूमिका घेतली जाते याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे. हुकुमशाही नहीं चलेगी. राजीनामा द्या, राजीनामा द्या. सोनाली हाडोळे राजीनामा द्या. राजीनामा द्या, राजीनामा द्या. सोनाली हाडोळे राजीनामा द्या. पर्यटनाला राजीनामा द्या, राजीनामा द्या. सोनाली हाडोळे राजीनामा द्या. राजीनामा द्या, राजीनामा द्या. सोनाली हाडोळे राजीनामा द्या. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी, हुकुमशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी. हुकुमशाही नहीं चलेगी. राजीनामा द्या, राजीनामा द्या. सोनाली हाडोळे राजीनामा द्या. राजीनामा द्या, राजीनामा द्या. सोनाली हाडोळे राजीनामा द्या. निलंगा नगर परिषदेमध्ये आज एक आगळं वेगळं आंदोलन चालू आहे. पाणीपुरवठा सभापती सोनाली हाडोळे यांनी फेसबुकवर जे कमेंट केली आहे की शिवाजीनगर भागाचा जो विकास आहे तो काँग्रेसचे तिथले नगरसेवक निवडून आले आहेत आणि भाजपचे आले नाहीत, म्हणून तिथला विकास खुंटलेला आहे. या बाबतीत आपल्यासोबत बोलण्यासाठी अजित नाईकवाडे आहेत, घटनेचे आहेत. आपण त्यांना बोला, काय नेमकं झालेलं आहे आणि आपण आंदोलन का करताय? काल एका सोशल मीडियाच्या पोस्टवरती शिवाजीनगरच्या एका नागरिकाने तिथं ड्रेनेजचे कामं चालू होते अंडरग्राऊंड, त्या संदर्भात प्रश्न विचारला की बाबा इथले रस्ते कधी होणार. तर सदरील भाजपच्या सभापती, पाणीपुरवठा सभापती सोनाली हाडोळे यांनी त्यांना असं उत्तर दिलं, बेजबाबदार उत्तर दिलं की तुम्ही मतदान टाकत नाहीत भाजपला म्हणून तुमच्या प्रभागाचा विकास होणार नाही. तुम्ही जोपर्यंत पूर्ण भाजपचे नगरसेवक निवडून देत नाहीत तोपर्यंत आम्ही विकास करणार नाही, अशा पद्धतीचं एक बेजबाबदार वक्तव्य त्यांनी बोललेलं आहे. तसेच त्यांनी म्हणले की तुम्ही पैसे घेऊन मतदान केले त्याच्यामुळे तुम्हाला कामावरती बोलण्याचा अधिकार नाही, असेही त्या कमेंटमध्ये वक्तव्य केले. या वक्तव्याचा आम्ही काँग्रेस पार्टीच्या वतीनं सर्व नगरसेवक व सर्व आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते जाहीर निषेध करतो व त्या वक्तव्याची आणि भाजपा सरकारचं या हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही तीव्र आता आंदोलन करत आहोत. आणि याही पुढे विकासाच्या बाबतीत असं जर हुकुमशाहीचा प्रत्येक वेळेस जर प्रयत्न करत असेल भाजप सरकार तर हा बिलकुल आम्ही चालू देणार नाही. यासाठी जनतेसाठी आम्ही सदैव आंदोलन व निषेध आणि विकास कामाच्या बाबतीत पूर्ण जनतेबरोबर जनतेसाठी आम्ही सदैव रस्त्यावर राहू. काँग्रेस पार्टी. काय सांगाल, आपण सुद्धा तिथल्या भागाचे नगरसेवक आहात, काय परिस्थिती आहे? लोकांना रास्त मागणी केली फेसबुकला की शिवाजीनगरमध्ये रस्ते कधी होणार, तर त्याला सभापती मॅडमनं उत्तर द्यायला पाहिजे होते की लवकरात लवकर करू. तेलंगणाचे एक जबाबदार सभापती म्हणून त्यांनी करायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं न करता नाही तिथले बिलकुल विकास होणार आहे हे जे बोललेलं आहे मूर्खपणाचं लक्षण आहे. याला एक जबाबदार सिटीजन म्हणणार नाही. सभापती तर फार लांब झालं, कारण की जनतेनं कुठेतरी आपल्याला एक लोकल बॉडीमध्ये प्रमुख म्हणून पाठवलेलं आहे, तर आपण ती दिशा आहे ती द्यायचं काम आपल्याला करायचं आहे. तर त्यांनी ताबडतोब राजीनामा देऊ आणि विकास कसं करून घ्यायचं का नाही ते काँग्रेसचे नगरसेवक आहेत, सक्षम आहेत आणि बिलकुल तुमच्या वार्डापेक्षा जास्त विकास करून घ्यायची जबाबदारी आमची. बरं, एकंदरीत काय परिस्थिती, आपण सुद्धा त्या प्रभागात राहता आणि काँग्रेस कार्यकर्ते म्हणून आपल्याला काय वाटतं?
एक काँग्रेस कार्यकर्ता आणि एक नगरसेवकचा प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की बांधकाम पाणीपुरवठा सभापती यांनी जे काल फेसबुकवर वक्तव्य केलेलं आहे की शिवाजीनगरला आम्ही विकास निधी देणार नाही, त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. कारण त्यांनी असं बोलणं, सभापती हे संविधानिक पदावर बसलेले व्यक्ती आहेत ते, आणि त्यांनी असं बोलणं आम्हाला चुकीचं वाटलं. आणि निलंगा शहरातील सर्व जनता काल बघितलेली आहे फेसबुकवर त्यांनी जे काय बोललं ते, आणि जनतेच्या मताची तुम्ही खिल्ली उडवत आहे. हे तुमचं जे वक्तव्य आहे हे हुकुमशाहीकडे चाललेलं आहे. निलंगा शहरात आज असं वातावरण कधीच तयार झालेलं नव्हतं. कमीत कमी 30-40 वर्ष झालं काँग्रेसची सत्ता या नगरपालिकेवर आहे. कधी काँग्रेसच्या काळामध्ये भेदभाव झालेला नाही की हा भाजपचा नगरसेवक ह्याच्या वार्डामध्ये निधी द्यायला नको. आमच्या दादासाहेबांनी असं कधीच केलेलं नाही आहे, पण हे आत्ताच चालू आहे. हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. आमच्या वार्डामध्ये विकास कसा होईल हे आम्ही बघणारच आहेत, आणि तुम्ही जनतेची माफी मागावी आणि राजीनामा द्यावा यासाठी आम्ही आज हे निषेध करत आहोत. मागच्या काळात भाजप सरकार सुद्धा होतं, त्यावेळेस तिथले सर्व जे नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे, मग त्यावेळेस विकास का झाला? 2016ला निलंगा शहरातील सर्व जनतेने एक हाती सत्ता दिली होती भाजपला. मग काय यांनी विकास केला नाही आणि विकासाची भाषा बोलतात. यांनी जर विकास केला असता तर आम्हाला काँग्रेसला लोक निवडून दिलेच नसते ना. आज काँग्रेसचे 2016ला 2 नगरसेवक होते, आज 9 नगरसेवक आहेत. कारण जनतेलाही कळालं की भाजप सरकार हे विकास करू शकत नाही, हे फक्त भूलथापा देते, कोपऱ्याला गुळ लावायचं काम करते. त्यामुळं आम्हाला जनतेने विकास करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला नगरपालिकेत निवडून दिलेलं आहे, माझ्या आईला निवडून दिलेलं आहे. त्यासाठी आम्ही सदैव आवाज उठवणार आणि विकास करून घेणार आणि यांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं वक्तव्य करण्यासाठी सोनाली हाडोळेंना पक्षश्रेष्ठकडून 100% पक्षश्रेष्ठीने यांना सपोर्ट केल्याशिवाय या गोष्टी होणार नाहीत ना. यामध्ये नगराध्यक्षाचा हात असू शकतो, आमदार साहेबाचा हात असू शकतो, मुख्यमंत्रीचा हात असू शकतो. त्यामुळं आमदार साहेब, मुख्यमंत्री साहेब, नगराध्यक्ष साहेब, सीओ साहेब, लवकरात लवकर यांचा राजीनामा घ्या, नाहीतर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन काँग्रेस केल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहिलं की यांच्या ज्या भावना होत्या तीव्र भावना आहेत, आज ते तिथं आंदोलन करतायत. परंतु जे आहेत सोनाली हाडोळे जे आहेत त्यांचा राजीनामा जर झाला नाही तर यापुढे मोठं आंदोलन उभा करण्याची यांची तयारी आहे. रमेश शिंदे, न्यूज लोकनायक, निलंगा.